नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, आकाश अचानक हिरव्या जांभळ्या प्रकाशाने चमकायला लागला तर? मोबाईल नेटवर्क बंद पडलं तर? GPS काम करेनासा झाला आणि हे सगळं कोणामुळे? पृथ्वीवर कुठली आपत्ती नाही, तर ते थेट सूर्यामुळे. हो, बरोबर ऐकताय तुम्ही. सूर्यावरील एक प्रचंड स्फोट, ज्याला सोलर स्टॉर्म म्हणतात, सध्या पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नासा सुद्धा याबाबत सतर्कतेचा इशारा देत आहे. हा सोलर स्टॉर्म इतका शक्तिशाली असू शकतो की सॅटेलाइट्स बंद पडू शकतात, इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात आणि सर्वात आश्चर्य म्हणजे भारतातही अरोरा म्हणजेच आकाशात नाचणारे रंग दिसू शकतात. पण प्रश्न असा आहे, हा फक्त सुंदर नजारा आहे का? की यामागे एक मोठा धोका लपलेला आहे? चला तर मग जाणून घेऊया सोलर स्टॉर्म बदलाची पूर्ण सत्य माहिती. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सोलर स्टॉर्म म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर होणारा एक प्रचंड स्फोट होय. या स्फोटाला सोलर फेलर किंवा कोरोनल मास इंजेक्शन असे म्हटले जाते. अशा वेळी सूर्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा, प्रकाश आणि चार्ज कण प्लाझ्मा अंतराळात वेगाने पसरतात. जर हे कण पृथ्वीच्या दिशेने आले तर त्याला सोलर स्टॉर्म असे म्हणतात. सध्या सूर्याचा सक्रियतेचा काळ सोलर सायकल पीक सुरू असल्यामुळे अशा स्फोटाची शक्यता जास्त वाढलेली आहे. त्यामुळे वैज्ञानिक आणि नासा याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. सोलर स्टॉर्म पृथ्वीवर पोहोचला तर त्याचा थेट परिणाम माणसावर होत नाही, पण आपल्या तंत्रज्ञानावर मोठा परिणाम होऊ शकतो. आता काय होऊ शकतो? उदाहरणार्थ, सॅटेलाइट्समध्ये बिघाड होऊ शकतो. GPS, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि टीव्ही सिग्नलमध्ये अडथळे येऊ शकतात. विमानाची कम्युनिकेशन सिस्टम प्रभावित होऊ शकते. विशेषतः ध्रुवीय भागातून जाणाऱ्या फ्लाइट्सना मार्ग बदलावा लागू शकतो. काही वेळा मोठ्या सोलर स्टॉर्ममुळे वीज पुरवठा खंडित होऊन ब्लॅकआउटसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या सोलर स्टॉर्मचा एक सुंदर परिणाम म्हणजे आकाशात दिसणारा अरोरा नॉर्दर्न लाईट्स. साधारणपणे अरोरा फक्त ध्रुवीय भागात दिसतो. पण जर सोलर स्टॉर्म खूप शक्तिशाली असेल तर तो कमी अंशास असलेल्या देशामध्ये, जसं की भारतातही थोडाफार प्रमाणात दिसण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे बातम्यामध्ये भारतात अरोरा दिसू शकतो असा उल्लेख केला जातो. पण खरंच असं होणार आहे का? आपण पुढे पाहूयात. नासा आणि इतर अंतराळ संस्था वेळोवेळी अशा सोलर स्टॉर्म बाबत इशारे देतात, जेणेकरून सॅटेलाइट ऑपरेटर, वीज कंपन्या आणि विमान सेवा यांना आधीच तयारी करता येईल. मात्र सामान्य लोकांनी घाबरण्याची गरज नाही, कारण हा प्रकार नैसर्गिक असून त्यांचा थेट जीवितास धोका नसतो. आता थोडक्यात सांगायचं तर काय बरं? थोडक्यात सांगायचं झालं तर सोलर स्टॉर्म हा सूर्याचा प्रचंड स्फोट
असून त्यांचा परिणाम मुख्यतः तंत्रज्ञान आणि अंतराळ प्रणालीवर होतो. काही वेळा तो आपल्या आकाशात सुंदर अरोरा देखील निर्माण करतो. पण मोठ्या प्रमाणात तो एक नैसर्गिक आणि नियंत्रित करता न येणारा अंतराळीय प्रकार आहे. म्हणजेच सोलर स्टॉर्म हा एक नैसर्गिक पण अत्यंत शक्तिशाली अंतराळीय प्रकार आहे, जो आपल्या रोजच्या जीवनावर थेट नाही, पण आपल्या तंत्रज्ञानावर नक्कीच परिणाम करू शकतो. एकीकडे तो सॅटेलाइट्स, नेटवर्क आणि वीज पुरवठ्यावर परिणाम करू शकतो, तर दुसरीकडे तोच सोलर स्टॉर्म आपल्या आकाशात अद्भुत अरोरा तयार करून एक सुंदर नजारा देखील दाखवू शकतो. जसं की बघा धनुष्यबाण वगैरे दिसतात तशापैकीच, पण ते अनेक प्रकारचे असतात कलर. म्हणून घाबरण्याची गरज नाही. पण माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण भविष्यात अशा घटना अजून वाढू शकतात. जर तुम्हाला अशीच रोचक आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एक छोटीशी कमेंट करा.